हॅलो हाय गाईज माय नेम इज सिद्धेश्वरी वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, रात्रीचे 12 वाजत आले आणि उद्या आमच्या घरी कृष्ण जन्माष्टमी करायची. तर मी धनश्री डेकोरेशन करतोय. हे बघा, थोडी आता तयारी चालू आहे. अजून धनश्री डेकोरेशन करते, मी तिला मदत करतोय थोडी. शिवन्या खाली आजीबाबांसोबत खेळते. ती जर आली असती तर आम्हाला काम करून नसतं दिलं, त्याच्यामुळे तिला आजीबाबांकडे सोडलं खेळायला. उद्या 4-5 वाजता प्रभूजी येणार आहे आमच्या घरी आणि मग कीर्तन होईल, भजन होईल. शिवन्याला खूप आवडतं त्याच्यामुळे. आणि 1 वर्ष धनश्रीने केलं होतं. शिवन्या नव्हती तेव्हा 3 वर्ष झाले त्या गोष्टीला. पण मग शिवन्याला खूप आवडतं त्याच्यामुळे तिच्या मम्मीने खूप इंटरेस्ट घेतला. आणि दाखवू कसं आहे, छान आहे का? आता 12-12:30 वाजले शिव बरं का. आता डेकोरेशन झालं आहे, आता झोपून घ्यायचं आहे. ओके, सकाळी लवकर उठायचं. आपल्याला सगळ्याला आवरायचं इथे. चल, गुड नाईट कर इकडे. बाय, गुड नाईट कर. गाईज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी हे काम केलं. डेकोरेशनसाठी लागणारे ओढणे आणि कापड वगैरे ते सगळं धुवून काढलं. त्यानंतर एकतरी गोड पदार्थ बाप्पासाठी आपल्या हाताने करावा म्हणून मी बेसन लाडू बनवले. आणि त्यानंतर आम्ही पटापट आवरून गावात गेलो. गावामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे डेकोरेशनचे स्टॉल लागलेले होते आणि खूप गर्दी देखील होती. मला कळत नव्हतं मी या साईडचं शूट घेऊ की या साईडचं शूट घेऊ. भरपूर छान छान सगळं डेकोरेशनचं सामान लागलेलं होतं. कृष्णाची बासरी आणि हार घेण्याचं राहिलेलं होतं मला मागच्या वेळेस गावात आली तेव्हा. सो आम्ही कृष्णाची बासरी आणि हार घेण्यासाठी त्या शॉपमध्ये परत एकदा गेलो. त्या काकांना विचारलं आणि त्यांनी आतमध्ये दाखवलं की आतमध्ये शॉप आहे, तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता. सो मी आतमध्ये गेली आणि बघितलं तर आतमध्ये देखील एक मस्त शॉप होतं. खूप सारे बाप्पाचे ड्रेस लागलेले होते तिथे. डेकोरेशनचं सामान होतं थोडंफार. झुला वगैरे देखील होता. हे बघा, खूप वेगवेगळे प्रकारचे हार वगैरे पूर्ण सेटच होता. आणि हा सेट मला सगळ्यात जास्त आवडला कारण माझ्या बाप्पाच्या ड्रेसवर हा पूर्ण सेट एकदम मॅच होत होता. सो मी हा साईडला ठेवायला सांगितलं त्यांना आणि अजून काही बघितले. त्यानंतर झुल्यावरती लक्ष केलं. बाप्पासाठी एक झुला देखील खूप आवडला मला, पण मी आधीच घेतलेला होता त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि घरी निघालो. घरी निघताना बघितलं तर खूप मस्त मस्त स्टॉल लागलेले होते गणपती बाप्पाचे. अजून आमचा गणपती देखील बुक करायचा बाकी होता. सो आम्ही हळूहळू गणपती बघत बघत गेलो गाडीवरच असताना. गाईज आम्ही दूध घेण्यासाठी थांबलेलो आहे इथे. पाऊस यायला लागलेला आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. हे बघा, केळी आणि बाकी सगळे फ्रूट्स वगैरे आम्ही सगळी शॉपिंग करून आलेलो आहे गावातून आणि आता घरी निघतोय. आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि आज आम्ही जन्माष्टमी करणार आहोत. सो त्यासाठी मी थोडीफार तयारी केलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, फ्रूट्स वगैरे आणलेले आहे. काही थोडं बाप्पासाठी गोड पदार्थ आहे, थोडे चटकमटक पदार्थ देखील आहे, वेफर्स आहे, बरेच काय काय गोष्टी घेतलेल्या आहे. या प्लेट्स मी माझ्या बेबी शॉवरच्या वेळेस घेतलेल्या होत्या, त्या आता मी डेकोरेशनच्या वेळेस वापरणार आहे. हे बघा, खूप छान सुंदर मला पाळणा भेटलेला आहे. ॲक्च्युली दिसत नसेल इथून दाखवते. हे बघा, त्यावरती सुद्धा बालगोपाल आहे. खूप छान आहे, मस्त. या मटकू शिवन्या लहान असताना तिला राधा बनवलं होतं, बेबी राधा छोटीशी. तेव्हा या मटकींना कलर वगैरे केलेला होता मी. या देखील खूप छान आहे, डायरेक्टली हाताने केले होते. बाप्पासाठी ड्रेस घेतलेला आहे आणि सगळं सामान तुम्ही म्हणत असाल मी इथे का ठेवलेलं आहे, कारण शिवन्या खूप मध्ये मध्ये लुडबुड चालू असतं तिचं. इकडनं नीट दिसत नाही. हां, हे बघा, इकडनं नीट दिसतंय छान. बाप्पाचा ड्रेस खूप मस्त सुंदर पीच कलरचा ड्रेस आहे. डिझाईन पण त्यातले सगळे उठून दिसत आहे मस्त आणि त्यावरती मला ज्वेलरी देखील मॅचिंग भेटली. ॲक्च्युली ड्रेस मी काही दिवस आधी आणला होता आणि फ्रूट्स वगैरे पण काढून ठेवलेले आहे तिथे बाप्पाच्या समोर ठेवण्यासाठी मला.
गाईस हे बघा, छोटीशी तयारी केलेली आहे मी. माझ्याकडे खूप जास्त डेकोरेशनचं सामान नाही आहे, जेवढं होतं त्यामध्ये मी ॲडजस्ट केलेलं आहे. आणि हे हॅपी बड्डेचं नाव शिवण्याच्या बड्डेसाठी आणलेलं होतं, ते मी आता बाप्पाच्या बड्डेसाठी वापरलेलं आहे. गाईस इकडे मी शिवण्यासाठी बँगल्स बनवत होती आणि तिचा खराब झालेला हार थोडा रिपेअर करत होती. तो गाईज आज संध्याकाळी 5 वाजेचा टायमिंग दिलेला आहे. आमचे इस्कॉन मंदिरातले जे प्रभूजी आहे ते खास म्हणजे आमचे खूप पूर्वीपासूनचे संबंध आहे, त्यामुळे ते नाही म्हणू शकले नाही मला घरी येण्यासाठी. आणि आज मंदिरात देखील कार्यक्रम असतो. उद्या जन्माष्टमी मंदिरामध्ये करणार आहे आणि त्यामुळे आज उद्या म्हणजे 3 दिवस लागोपाठ कार्यक्रम असतात काही ना काही. त्यातनं ते मंदिरातनं टाईम काढून खास इकडे येणार आहे आमच्या घरी पूजा करण्यासाठी. सगळं मला त्यांच्या हस्ते करून घ्यायचं आहे. त्यांनी सांगितले तशी तयारीसाठी मी करत आहे. अभिषेक वगैरे सगळे ते करणार आहे आणि हे सगळं एवढं सगळं घाट मी घातलेला आहे तो शिवण्यासाठी, कारण तिला खूप हौस असते सगळ्या गोष्टींची. आणि कृष्ण तर सगळ्यात म्हणजे तिचा खूप जास्त प्रिय आहे, खूप जास्त आवडतो तिला, त्यामुळे मी एवढं सगळी तयारी करत आहे. सो आता अजून तयारी झाल्यानंतर पुढे दाखवते मी. Radha is ready. हा बस तसंच थांब, इकडे बघ. हा तसंच बघ, मटक्याकडे बघ. हा मटक्याकडे थांब. तुझ्यासाठी सगळे लागले का? बघ इकडे. थांब, मी सांगेल तेव्हा गोल फिरायचं. मी सांगेल तेव्हा समजतं का? 1 2 3 स्टार्ट. फिर गोल फिर. हळू फिर अजून. पायातले दाखव तुझ्या. फ्रॉकवरती कर, पायातले बघू 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 पाय बघू. अरे बापडे, माझी राधा राणीचे पाय. फ्रॉकवरती कर. बघा, शिवण्या आणि तिची मम्मा रेडी झाले आहे. आता आम्ही फक्त वाट बघतोय कोणाची? प्रभूजींची. आता प्रभूजी आले का मग भजन चालू करू आपण. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. या प्रभू. हरे कृष्ण. या हरे कृष्ण. या प्रभू. हरे कृष्ण. हरी बोल. या काय हे का? हे ना गो प्रभू. हां हे साईडला बघू का? बघू दे काय.
कृष्ण राधामध्ये गोपाल भगवान की जय गौरीनाथ भगवान की जय गोपाल की जय जय लड्डू गोपाल की जय गाईज जन्माष्टमी ब्लॉगचा सेकंड पार्ट देखील लवकरच येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आम्हाला. सगळ्यांचा